सांगलीच्या तासगाव तालुक्यातील विटा कवठेमहांकाळ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली विटा बस्तवाडे रोडवरील रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला। शहरातील विश्रामबाग चौकापासून विजयनगरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत बाधित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला देण्यात यावा, अन्यथा वावरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला। यामध्ये जे काही विटापासून बस्तवडे रोड पर्यंत जे काही रुंदीकरणाचं काम चाललंय, हे संपूर्ण काम शेतकऱ्यांच्या वावरामध्ये चाललेलं आहे। हे काम करत असताना ह्याची निविदा काढलेली आहे। त्यामध्ये कंत्राटदारांनी शेतकऱ्यांच्या वावरामध्ये उकरून त्यामध्ये JCBने संपूर्ण उद्ध्वस्त शेती केलेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की जे काही बाधित क्षेत्र झालेलं आहे त्या बाधित क्षेत्राचे 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे रीतसर संयुक्त मोजणी करून बाधित क्षेत्राचा संपूर्ण मोबदला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर बाधित क्षेत्रामध्ये असणारी पाईपलाईन असेल, बांधकाम असतील, विहिरी असतील, बोरवेल असतील, या सगळ्यांचा मोबदला मिळाला पाहिजे। या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। आता तिथं जे काही संबंधित अधिकारी आहेत ते अधिकारी सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आता चर्चा होईल आणि त्यामध्ये काय अधिकारी काही सांगतायत त्याच्यावरती पुढची दिशा आंदोलनाची ठरवण्यात येणार आहे।